मतदार याद्यांचा फेरआढावा घेण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार आहे असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। मुक्त आणि निर्भय निवडणुकांसाठी SIR आवश्यक असल्याचं मत कोर्टाने व्यक्त केले। लोकप्रतिनिधी कायदा 1950 नुसार निवडणूक आयोगाला हा अधिकार असल्याचं कोर्टाने म्हटलंय। निवडणुकांपूर्वी आयोगाने घेतलेला फेरआढावा योग्यच असल्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, SIR प्रक्रियेविरोधात विरोधकांनी अनेक टीका केल्याचं आपण पाहिलेलं आहे। याचिकेत नेमकं काय म्हटलेलं होतं आणि कोर्टाने SIR संदर्भात नेमकं काय म्हटलंय? कोर्टाने या सगळ्या SIR प्रकरणी ही संपूर्ण प्रक्रिया योग्य होती असं म्हटलेलं आहे आणि त्यांनी असंही म्हटलंय की जी पावलं उचलली गेली SIR प्रक्रियेअंतर्गत त्याला अवैध करार देता येणार नाही। निवडणूक आयोगाकडे SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण, जे सगळ्या मतदार याद्यांचं पुनरावलोकन करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत। घटनेने हे अधिकार निवडणूक आयोगाला दिलेले आहेत, कारण राज्यघटनेच्या निवडणूक आयोगाच्या अधिकारांशी संबंधित कलमांमध्ये अनुच्छेदांमध्ये हे लिहिलेलं आहे की निवडणूक आयोग हा जे मतदार यादी आहे ती तयार करेल, ती प्रिपेअर करेल, ती रिवाइज करेल, असे शब्द हे भारतीय संविधानामध्ये लिहिलेले आहेत। आणि या सगळ्याच्या अनुषंगाने ज्या SIR प्रक्रिया राबवल्या गेल्या काही दिवसांमध्ये, ज्यामध्ये मतदार यादीतून अवैध घुसखोर असतील किंवा जे अनेक मृत मतदार असतील किंवा 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जास्ती नावं नोंदवलेले मतदार असतील, त्या मतदारांना त्यांच्या एकूण सर्व राहण्याचे पत्ते, त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून त्यांना मतदार यादीतून वगळलं गेलं होतं। आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला दिसला की बिहारमध्ये मतदान हे रेकॉर्ड ब्रेक झालं। बंगालमध्ये सुद्धा देश स्वतंत्र झाल्यानंतर आतापर्यंतच्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं होतं। आणि त्यानंतर विरोधी पक्षांनी या SIR प्रक्रियेवर खूप मोठ्या प्रमाणावरती आक्षेप नोंदवले होते। काँग्रेस असेल किंवा विरोधी पक्षांमधील TMC असेल, या सगळ्यांनीच SIR प्रक्रिया म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जी निवडणूक आयोगाकडून मतदार यादींची सुरू होती त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं। सर्वोच्च न्यायालयामध्ये बिहार असेल, बंगाल असेल या प्रकरणी अनेक याचिका प्रलंबित होत्या। बंगालच्या विषयामध्ये तर बंगालच्या निवडणुका जवळ येत असताना अनेकदा सुनावणी झाली होती, वेगवेगळ्या इंटरिम डायरेक्शन सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सत्ताधारी पक्षाकडून या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचं समर्थन करण्यात आलं होतं, कारण यातून अवैध घुसखोर, बांगलादेशी घुसखोर काढले जातात असं भाजपचं म्हणणं होतं, NDA पक्षांचं म्हणणं होतं। या सगळ्या संदर्भात जे कायदेशीर युक्तिवाद झाले सर्वोच्च न्यायालयामध्ये, ज्या घटनात्मक वेगवेगळ्या मुद्द्यांवर SIR प्रक्रिया वैध आहे आणि ती प्रक्रिया राबवण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।